नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। ये फोटो लगा हुआ है, जब रिपेयरिंग का काम होगा तो फोटो में कोई टूट फूट ना हो इसलिए हटाया जा सकता है, लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे। मैं आपको यह फ़ोटो का इशू क्यों बन रहा है मुझे ये समझ में नहीं आया। मैंने ये पढ़ा है कि कुछ लोगों ने महाराष्ट्र सरकार के खिलाफ बॉम्बे हाई कोर्ट में केस किया था, जिन्होंने टीपू सुल्तान जयंती की पुलिस ने इजाज़त नहीं दी थी। तो ये बहुत गलत बात है। अगर महिला को, ओबीसी महिला को डराने की बात की जाएगी, ये महाराष्ट्र जो है वो शाहू और खुले के विचारों से चलता है, धर्मनिरपेक्ष है, यहाँ किसी की दादागिरी नहीं चले। जो गठबंधन में जो पार्टी है उनके नगर सेवकों ने मुझे सप्रेम भेंट में टीपू सुल्तान की तस्वीर दी और उन्होंने वो टांग दी, जिस पे मैंने एतराज़ भी नहीं किया। और उसको निकालने की बात यह है कि कल के दिन कुछ जो लोग समाज में तनाव पैदा करने की कोशिश करते, छोटी छोटी बातों को बड़ा बड़ा मुद्दा बनाते हैं, वो बैठे हुए थे कमिश्नर के यहाँ और उन्होंने बोला जब तक ये फ़ोटो नहीं निकलेगी हम जाएंगे नहीं। मैंने उनको नज़रअंदाज किया और उसके बाद वो चले गए और फ़ोटो वहीं लगी हुई थी और फ़ोटो के नीचे मैंने प्रेस वालों को संबोधन भी किया। लेकिन अभी वो फोटो निकाल दी गई। मैंने कल ही ये बात कही थी कि ऑफिस जो है बिल्कुल खस्ता हाल है, उसकी रिपेयरिंग का काम होना है, तो वहाँ अगर कोई फ़ोटो लगेगी तो विखंडित हो सकती है, खंडित हो सकती है, इसलिए वो हटाई गई है। देखिए, मैं इससे पहले कल भी आपको बोली कि हम समाजवादी सोच के लोग, सेकुलर, धर्मनिरपेक्ष, हमको जो सही लगेगा वो सारी चीज़ें हम करेंगे, जिसका अधिकार हमको संविधान ने दिया। शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्याच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते। आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान, याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। छत्रपतींच्या स्वराज्याचा कामाचा आणि टिपू सुलतानने केलेल्या जो काही हिंसा होती त्याची तुलना करतो। मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।